श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर यंदा 2026 या वर्षामध्ये मराठी अधिक मास, पुरुषोत्तम मास आपण ज्याला म्हणत असतो, तर यंदा 17 मे 2026 वार रविवार राहणार आहे ते 15 जून 2026 सोमवार राहणार आहे. या काळात असणार आहे अधिक मास. यंदा अधिक मास ज्येष्ठ महिना असेल, त्यामुळे 2026मध्ये 13 महिने असतील. या काळात नवीन शुभ कार्य किंवा कोणतेही कार्य जे आपण करत असतो, घरातील वास्तुशांती असेल, जागा घेणे असेल किंवा एखादी गाडी घेणे असेल किंवा काही वस्तू खरेदी करायची असेल, तर या महिन्यामध्ये जसं की मे महिन्यामध्ये जसं की आपल्याला 17 मेपासून तर 15 जूनपर्यंत ह्या वस्तू चुकूनही खरेदी करायच्या नाही. त्याचबरोबर या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये काय करावे, काय करू नये, तर या महिन्यामध्ये धोंड्याचा महिना या महिन्याला का म्हटलं जाते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तर पहा, जेव्हा अधिक महिना 3 वर्षातून एकदा येतो, त्या वेळेमध्ये आपल्या पतीसाठी आपल्या माहेराहून काही घेतले जाते, आपल्या पतींसाठी काही माहेराहून घेतले जाते. याला मानसन्मान असं म्हटलं जातं. जेव्हा अधिक ज्येष्ठ 2 ज्येष्ठ महिने असतील त्याला अधिक आणि नीच मास असं म्हटलं जातं. यालाच धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम महिना असं आपण म्हणत असतो. हा महिना साधारणपणे 3 वर्षांनी एकदा येतो आणि हा वर्ष आल्यानंतर घरामध्ये स्त्रिया आपल्या स्वतःसाठी जोडवी बनवत असतात किंवा आईकडून आणत असतात. कारण असं म्हटलं जातं की अधिक मास सामान्यतः चैत्र ते अश्विन या 7 महिन्यापैकी एका महिन्यात गणला जातो. कधीकधी तो फाल्गुन महिन्यातही घेतला जातो, परंतु तो मार्गशीर्ष, पौष आणि माघ महिन्यात गणला जात नाही. असं म्हटलं जाते की 13व्या महिन्याचा पगार म्हणजे काय, तर 13व्या महिन्याचा पगार ही नियोक्त्याकडून दिली जाणारी एक अतिरिक्त वेतन रक्कम आहे, जी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित वार्षिक उत्पन्नाकडे अतिरिक्त उत्पन्न प्रदान करत असते. ही रक्कम सहसा वर्षाच्या शेवटी कर्जदाराच्या मूळ पगाराव्यतिरिक्त दिली जाते. यंदा 2026 धोंड्याचा मास जो आहे, तर हा पवित्र महिना ज्येष्ठ महिन्याला जोडून येत असतो. यावर्षी ज्येष्ठ महिना 2दा डबल असल्याने तो 60 दिवसाचा असणार आहे. या काळात दान आणि पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते. तर या कालावधीमध्ये 15 दिवस मांगलिक कार्य जे आहे तर ते वर्ज्य म्हटले जातात. मात्र या काळामध्ये पूजापाठ, जप आणि तप किंवा दान किंवा पुण्य केल्याने श्रीहरिविष्णूचा आशीर्वाद लाभत असतो. तर हिंदू पंचांगानुसार 2026 अत्यंत महत्त्वाचा हा वर्ष जो आहे तर तो राहणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असणार आहे. अधिक मास याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असं सुद्धा आपण म्हणत असतो. हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा म्हटला जातो. या महिन्यामध्ये विवाह, मौजीबंधन, गृहप्रवेश, बारसे यासारखे मंगल कार्य केले जात नाही. व्रत केले जातात किंवा पूजा केली जाते आणि दानधर्म केला जातो. असं म्हणतात की सूर्य पंचांगाच्या तुलनेत चंद्र पंचांगाची कालमर्यादा कमी असते. चंद्र पंचांग 354 दिवसाचे असते, तर सूर्य पंचांग 365 दिवसाचे असते. त्यामुळेच दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसाचा फरक जाणवला जातो. असं म्हणतात की ज्योतिषशास्त्रामध्ये शास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक आपल्याला जवळपास एका महिन्यातच एवढा दिसत असतो. हा वेळेचा ताळमेळ नाही, तर पंचांगामध्ये एक अतिरिक्त महिना म्हणून ओळखला जातो. हाच महिना अधिक मास किंवा मलमास म्हणून ओळखला जातो. असं म्हटलं जाते की अधिक मास लागल्यामुळे काही बदल जे आहे तर ते आपल्या जीवनामध्ये घडून येत असतात. यामुळेच हिंदूचे नववर्ष 12 ऐवजी 13 महिन्याचे होईल. नववर्षात अधिक मासाची सुरुवात 17 मेला चालू होईल आणि 15 जूनला याची समाप्ती होणार आहे. याचा अर्थ असा आहे की 2026मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहे. एक असेल नियमित येणार तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ. अधिक मासाच्या पहिल्या दिवशी हे व्रत ठेवले जाते. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीला
पापापासून मुक्तताही मिळत असते. म्हणूनच हे व्रत अधिक मास जे आहे तर ते आपण श्रीहरी विष्णूची पूजा करत असतो आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेत असतो. अधिक महिना 30 किंवा 33 दिवसाचा असतो आणि या कालावधीमध्ये सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाही, ते एकाच जागी थांबून राहत असतात. असं म्हटलं जातं की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग काय दुःखी कष्ट झालेला मालमास जो आहे तर तो भगवान श्रीकृष्णाकडे गेला होता आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजेच श्रीहरी विष्णूचा अवतार आहे. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम असा जन्म त्यांनी घेतला होता आणि अशी पदवी अधिक मासाला बहाल केली होती. तेव्हापासून अधिक मासाला सुरुवात झाली होती. पुरुषोत्तम मास असंही याला म्हटलं जातं. भगवान श्रीहरी विष्णूच्या आशीर्वादामुळे पुरुषोत्तम या नावामुळेच 12 महिन्यापेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी या मासाला दामोदर मास असं म्हणून ओळखलं जातं. तर अधिक मासात जे काही व्रत केले जाते किंवा भगवान विष्णूची पूजा केली जाते, उपवास केला जातो, तर ते कसे करावे तर पहा. अधिक मासामध्ये गृहप्रवेश किंवा मंगल कार्य केले जात नाही, कारण या महिन्यात शुभ कार्य केल्याने याचे अपेक्षित फळ आपल्याला प्राप्त होत नाही. जे आपण काम करतो त्यामध्ये सफलताही प्राप्त होत नाही. या काळात दान आणि पूजेचे जे साहित्य आहे हे मंदिरामध्ये ठेवून पूजा केली जाते. या दिवशी गोमाताला म्हणजेच गाईला नैवेद्य खाऊ घातला जातो. तर पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास हा हिंदू चांद्र दिनदर्शिकेला जोडलेला आहे. एक विशेष आणि पवित्र पूरक काळ म्हणून ओळखला जातो. नेहमीच्या 12 महिन्याच्या विपरीत अधिक मास तेव्हाच येतो जेव्हा चांद्रचक्र आणि सूर्यचक्र याच्यात ताळमेळ राहत नाही. चंद्र सूर्याभोवती सूर्यापेक्षा कमी कालावधीत प्रदक्षिणा घालत असतो आणि त्यामुळे दर काही वर्षांनी त्यांच्या वेळेत फरक पडतो. म्हणूनच हा काळ जो आहे तर तो पुरुषोत्तम काळ म्हणून ओळखला जातो. तर असं म्हटलं जातं की ज्या दिवशी पुरुषोत्तम काळ हा चालू होतो त्या वेळेमध्ये श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते. तर का तर पहा, असं म्हटलं जाते की हा महिना माझा आहे असं श्रीहरी विष्णू म्हणत असतात. असं म्हणतात की परमात्म्याचा त्यांनी आशीर्वाद दिला की या महिन्यात केलेले कोणतेही सत्कर्म इतर कोणत्याही महिन्यापेक्षा अधिक मोठे आणि पुण्यदायी म्हटले जातात. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो, कारण पुरुषोत्तम मास जे आहे अवतार म्हणून पूजल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णच्या हृदयात सर्वात जवळचा महिना आहे. म्हणूनच या वेळेमध्ये श्रीहरी विष्णूच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला नारळ अर्पण करायचा असतो, फुले अर्पण करायचे असतात. जो तुळशीच्या मंजुळा आहेत तर त्या अर्पण केले जातात. असं म्हटलं जाते की ब्रह्मांडाकडून मिळालेली एक सुखद विश्रांती जेणेकरून त्याच्याप्रमाणे ब्रह्मांडाशी एकरूप होतो. म्हणूनच ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या मंदिरामध्ये अर्पण केल्या जातात. म्हणून हे नियम आवर्जून पाळायचे आहे, ज्यामुळे श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.